बातमी आहे डॉक्टरांच्या संपाची। माड अर्थात निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे। यामुळे अनेक रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकारात्मक चर्चा झाल्याने काल रात्रीपासून डॉक्टर पुन्हा कामावरती रुजू होतील असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला होता। मात्र काल रात्री सायन रुग्णालयात पुन्हा बालरोग तज्ज्ञाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला असा आरोप झाला आणि याच घटनेमुळे डॉक्टर आता पुन्हा आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं बोललं जातंय। 2 तास उभं होतो मी आतमध्ये, तर बोलले नाहीच, बोलतात डॉक्टर नाहीत। डॉक्टर सर्व एक जागी जमले आणि ऑफिसमध्ये गेले तिकडे। ते बोलायला लागले का सर्व लोकही जावा बाहेर, कोणी इथे थांबू नका, दवाखाना बंद आहे, हॉस्पिटल। आज काय बोलले? आज तुम्ही मध्ये गेला होता तेव्हा तुम्हाला आज तिकडे गेलेलंच नाही आम्ही, इथेच बोलतो ना आम्हाला का जा म्हणून। आज येऊ देत नाही। इथे गेटवर बोलले का तुम्ही आज दवाखाना बंद आहे, कधी चालू होईल तेव्हा या तुम्ही। मला विश्रांतीसाठी कुठे थांबायला सांगितलं? बाहेर थांबा बोलले। बाहेर थांबा? हां, बाहेर थांबा बोलले। दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातल्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी अचानकपणे बंद पुकारू नये असे आदेश या आधीच न्यायालयाने दिलेले आहेत। म्हणून निवासी डॉक्टरांनी संप न पुकारता सामूहिक रजा घेऊन आंदोलन छेडलंय। मात्र रजेवरती जाणं म्हणजे एक प्रकारे संपच असल्यानं ही याचिका केली गेली आहे। आज न्यायालयात या संदर्भात काय निर्णय येतो हे देखील बघणं त्यामुळे साहजिकच महत्त्वाचं ठरेल।